त्या मुशीतून आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या, त्या संस्कारातून आले राष्ट्र प्रथम, आणि संघटन आपलं सर्वश्रेष्ठ आहे. अनेक गोष्टी सहन करत करत अनेक संध्या घेत घेत त्या संधीचं सोनं करत साहेबांचं आयुष्य गेलं. आणि आता साहेबांनी या कमळामध्ये विश्रांती घेतलेली आहे. आणि मला माहित नाही मी हे किती दिवस चालवू शकेन, माझी लायकी पण नाही याला पेंट करायची, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होत असतं. ईश्वराने, बाबांनी, भगवान बाबांनी मला आशीर्वाद द्यावे की ज्या कुळात जन्मले त्या कुळाचा, ज्या वंचित समाजात जन्मले, म्हणजे जात नाही म्हणत बरं का, मी या मराठवाड्यातला मी सगळ्याच वंचित आहे ना. काही इथल्या पाणी काही जात बघून येतं का की बाबा ह्याच्या मळ्यात येतं त्याच्या येत नाही, त्याच्या येत नाही, असं नाही ना. सगळेच वंचित आहेत नाही विकासापासून. त्या वंचितात जन्माला आले, ज्या भागात जन्माला आले आणि ज्यांना मी जन्म दिला त्यांचं उत्थान आणि त्यांचा उद्धार करण्याची क्षमता ही माझ्यामध्ये यावी. न्याय देवतेचा तराजू जसा हातामध्ये असतो आणि त्या तराजूमध्ये खरं खरं आणि खोट्याला खोटं असतं, तसं खरं आणि खरं खोटं करण्याची शक्ती माझ्यामध्ये यावी. आणि आपल्या जीवनामध्ये मुंडे साहेबांनी जो मंत्र दिलाय त्या मंत्राला कधीही मी मुठमाती देऊ नये एवढी माझ्यामध्ये नेहमी शक्ती असावी. काय मंत्र आहे तो? मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कोणासमोर कधीही झुकणार नाही, मी उतणार नाही, मी मातणार नाही, मी घेतला वसा टाकणार नाही. तुमच्यापैकी काही लोकांना हक्कानी पाठीत धपाटा मारू शकते, काही लोकांना तुझं चूक आहे रे तू गप्पाच म्हणू शकते. हे बघा हसायला, मी कधी पाठीत खंजीस कुपरणाऱ्याची औलाद नाही. जे आहे ते समोर आहे, जे आहे ते स्पष्ट आहे. खोटेपणा हे माझ्या रक्तात नाही. आणि म्हणून याच्या कमळात माझा बाप विश्रांती घेत आहे. उद्या वेळ आली तर इथेच माझी विश्रांती होईल. हे माझ्या आयुष्याचा प्रवास आहे आणि त्याच्यामुळे माझ्या या